जे 25-30 वर्षामध्ये जी कामं केली झाली नाही ती आपण केलेली आहे. मग त्यावेळेस निर्मळता होती, आमच्या हिराणानी होती, विकास होता आणि उंडे काका होते. या सगळ्यांनी मिळून ती कामं आम्ही केली. आणि बरीचशी कामं अशी आहेत की ज्या लोकांना आता सांगायची गरज नाही, त्यांना माहिती झाली. ज्या रस्त्याने जातात तो रस्ता 10-10 वर्षापूर्वी होता का नव्हता. जिथं पाण्याच्या टाक्या नव्हत्या तिथे पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. एकदम चांगली डेव्हलपमेंट या परिसरामध्ये केली. भाऊ अजून सुद्धा चांगलं काम करायची आमची तयारी आहे आणि आम्ही करणार आहोत. त्यामुळं आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवून या दिघीतल्या परिसरातल्या नागरिकांकडे आम्ही मतदान मागतो. आम्ही कुणावर आरोप करून मतदान मागत नाही. आम्ही नेहमी ना आत्मपरीक्षण करणारे लोक आहोत. आम्ही नेहमी सूचना ऐकणारे लोक आहोत. आम्ही चांगल्या सूचना स्वीकारणारे लोक आहोत. उगीच कोणतरी चुकीच्या सूचना देणार आणि ती आम्ही बोलणार असं बिलकुल नाही. जे लोकांना अपेक्षित आहे तेच आम्ही करणार. तोच विकास आम्हाला अपेक्षित आहे. जे लोकांसाठी करायचे, जे जनतेसाठी करायचे तेच आम्ही करणार आहोत. आमच्याकडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे, पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या दिघीच्या परिसरामध्ये राहणारा संपूर्ण नागरिक हा भारतीय जनता पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील. येणाऱ्या काळामध्ये या 4 नंबर प्रभागामध्ये रेकॉर्ड ब्रेक जास्तीत जास्त मताने आपले 4 नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपले लोकप्रतिनिधी होऊन जातील हा विश्वास मला आपल्याकडे बघून वाटतो. आणि हाच विश्वास मी आदरणीय भाऊंना देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यानंतर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपणास विनंती, आपण उपस्थित माजी सैनिकांना संबोधित करावे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. सामाजिक समतेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो. आज 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभागातील आपले 4ही उमेदवार श्रव श्रुतीताई डोळस, माजी सैनिक कृष्णाजी सुरकुले, हिराणानी घुलेजी, श्री उदयभाऊ गायकवाडजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून या सर्वांना विजयी करावं अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला करायला सांगितली आहे. आणि ही विनंती घेऊन मी आपल्याकडे या ठिकाणी आलो आहे. या बैठकीला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री महेशदादा लांडगेजी, माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष श्री भास्कर आंबरे साहेब, या ठिकाणी उपस्थित भिसे काकाजी, दत्तात्रय आबा गायकवाडजी, विकास डोळसजी, या ठिकाणी कुलदीप परांडेजी, संजय गायकवाडजी, निर्मला गायकवाड, चेतन घुले, या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर आहेत. मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही. खरं तर 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आहे ही निवडणूक श्रुतीताई डोळस, कृष्णाजी सुरकुले, हिराणानी घुले आणि उदय गायकवाडजी यांच्या नशिबाची नाहीये. या निवडणुकीमध्ये खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या 55 योजना ज्या महानगरपालिका पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता येतात त्या योजना आपल्या प्रभागात आणण्याकरता 15 तारखेची निवडणूक आहे. 15 तारखेची निवडणूक ही माननीय पंतप्रधान, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार, जिथे महेश लांडगेजी, मी या ठिकाणी आमदार आहेत, मी मंत्री आहे, या सरकारच्या 48च्या वर योजना ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागात येणार आहे, या प्रभागात आणण्याकरता ही निवडणूक आहे.
आणि आपल्या पुणे पिंपरी चिंचवडच्या जिल्हास्तरीय योजनातनं जे महेश लांडगेजी काम करतात, जवळपास 22 योजना या ठिकाणी आपल्या प्रभागात आणण्याकरता आपले चारही उमेदवार निवडून येणार आहे. 15 तारखेची निवडणूक ही या 4 उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे, तर 126 योजना पुढचे 5 वर्ष आपल्या प्रभागात आणणारी ही निवडणूक आहे. आणि मग जर निवडणूक विकासाकरता असेल, निवडणुकीचं जे विजय आहे तो विकासाकरता असेल, तर मग 126 योजना या भागात कोण आणू शकतं? केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार हे भारतीय जनता पक्षाकडे आहे, आपल्याकडे आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून योजना कोण आणू शकतं? तर महेश लांडगेच्या नेतृत्वामध्ये आपले हे 4 उमेदवारच या ठिकाणी आपल्या भागाचा संपूर्ण विकास करू शकतात. आणि म्हणून जर विकासाकरताच मतदान असेल, विकसित पिंपरी चिंचवड करता मतदान असेल, तर मात्र मग आपले 4च उमेदवार आपल्या विकसित पिंपरी चिंचवडचा, आपल्या प्रभागाचा विकास करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी मी नागपूरवरून येताना 800 किलोमीटर दूर येताना हाच विश्वास घेऊन आलो की आमचे या ठिकाणी दिघी बोपखेलचे माजी सैनिक विकास मंच जो आहे, या विकास मंचाचे सर्व परिवार हे जाणीवपूर्वक विकासाच्या या संकल्पाला उभे राहतील, विकसित पिंपरी चिंचवडच्या संकल्पाला उभे राहतील, विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला उभे राहतील. माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत 2047चा संकल्प केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित पिंपरी चिंचवड, विकसित महाराष्ट्र 2047चा संकल्प केला, त्याचं व्हिजन तयार केलं. आणि माननीय महेश लांडगेजी, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी विकसित पिंपरी चिंचवडचा संकल्प केला. आणि या संकल्पाला तुमची साथ हवी आहे, म्हणून 800 किलोमीटर दुरून तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करायला आलो आहे. खरं तर या ठिकाणी तुम्ही माझी विनंती मान्य कराल अशी अपेक्षा माझी आहे. खरं तर या ठिकाणी या मातीचं रक्षण करण्याकरता आपल्या प्रत्येक जवानाने या ठिकाणी आपल्या शौर्याची गाथा लिहिलेली आहे. आणि खरं तर आपल्या सैनिकाच्या त्यागाचं जे या ठिकाणी समर्पण आहे, त्याला नतमस्तक होत असताना आपल्या माजी सैनिकांनी खरं तर जेव्हा आम्ही शांत झोपले असतो, जेव्हा आपण रात्रभर आपल्या घरी शांत झोपले असतात, तेव्हा 40 डिग्री तापमानामध्ये आमचा सैनिक या देशाचं रक्षण करत असतो. खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या 140 कोटी भारतीयाच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपले सैनिक पार करतात. यामुळे नितांत मोठा आदर आपल्या या खऱ्या अर्थाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याबद्दल मला आहे. या ठिकाणी खरं तर कुठलाच सैनिक कधीच माजी नसतो. त्यांच्या मनात, तर सैनिकाच्या मनात आत्मसमर्पणाची, या देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याची भावना ही जीवनभर तेवत असतं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या देशाचा रक्षक म्हणून, शिस्तप्रिय नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने माजी सैनिकाचा आदर नेहमीच भारतीय जनता पार्टीने केला आहे. खरं तर या राज्याचा महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की या ठिकाणी जे आयुष्यभर देशाचे रक्षण करणारे आणि शिस्तप्रिय नागरिक म्हणून आपण आहात, तर माझी जबाबदारी जास्त आहे की आपल्या सैनिकांच्या जमिनीचे जे प्रश्न आहेत आणि घराचे प्रश्न आहेत, शासकीय दाखल्याकरता कार्यालयात वारंवार खेटा मारण्याकरता जावे लागते. आता मी दखल घेतलेली आहे. माजी सैनिकाचा एकही प्रश्न महसूल खात्यामध्ये शिल्लक राहणार नाही, याची मी दखल घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी घरकुलाच्या बाबतीतचे मागच्या काळामध्ये जे काही माझ्याकडे प्रकरण होते ते अंतिम करण्याची योजना आपण तयार केली आहे. मी या ठिकाणी एक सिंगल विंडो खिडकी करणार आहे, ज्या ठिकाणी माजी सैनिकाचे सर्व प्रश्न एका सिंगल विंडोमध्ये या ठिकाणी माजी सैनिकाच्या नावाने ते सुटले गेले पाहिजे, याकरताही त्या ठिकाणी आपण केला आहे. आणि मला तर अभिमान आहे की महेश लांडगेजींनी सांगितलं की प्रत्येक वेळी प्रत्येक पॅनलमध्ये आम्ही माजी सैनिकाचा एक प्रतिनिधी नगरसेवक म्हणून आणतो. आणि नगरसेवक म्हणून आणल्यानंतर सैनिकाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही त्या नगरसेवकावर देतो. खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम या ठिकाणी तयार करण्याचा माननीय महेश लांडगेजी आपण प्रयत्न केला आहे. खरंच तर महेश लांडगे असे आमदार आहेत की मला आपल्या एखाद्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किती चांगला असावा, किती उत्कृष्ट असावा, किती निष्ठावान असावा. विधानसभेतले आमदार आमचे महेश लांडगे. खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे की मी 22 वर्षापासून विधिमंडळात आहे, पण महेश लांडगे सारखा एक कार्यकर्ता विधिमंडळात निवडून आल्यानंतर
होऊ शकतं. 22 वर्षाच्या विधिमंडळाच्या माझ्या प्रवासामध्ये मला जे काही उत्कृष्ट आमदार या विधिमंडळात काम करतात, मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यामध्ये जेव्हा मी पक्षाचा अध्यक्ष होतो, पक्षाचा अध्यक्ष असताना मला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये आपल्या भागातल्या जनतेकरता, मतदाराकरता, आपल्या भागातील जनतेच्या विकासाकरता सर्वात उत्कृष्ट काम करणारे आमदाराची या ठिकाणी सर्वेक्षण केलं पाहिजे. एका चांगल्या टीमच्या माध्यमातून याबद्दलचे पॅरामीटर टाकून कोण सर्वात उत्कृष्ट काम करणारे आमदार आहे याबद्दलचं एक त्या ठिकाणी आपण आलेख तयार करा, याबद्दलची एक सर्वेक्षण करा. मला अभिमान या गोष्टीचा आहे की महेश लांडगे दादा असे कार्यसम्राट आमदार आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संपूर्ण सर्वेक्षणामध्ये पहिल्या 10 आमदारामध्ये आमचे महेश दादा लांडगे हे उत्कृष्ट काम करणारे कार्यसम्राट आमदार म्हणून आपल्या या ठिकाणी काम करतात आहे. आणि त्यांनी वचन दिलेलं आहे विकसित पिंपरी चिंचवडचं, त्यांनी वचन दिलं आहे माजी सैनिकाचे सर्व प्रश्न आपल्या सरकारकडून सोडवण्याचं. महेश दादा लांडगेंनी मला सांगितलं आहे की आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण त्या ठिकाणी सोडण्याकरता काम करण्याचं. या ठिकाणी माजी सैनिकाच्या कुटुंबाच्या ज्या सरकारी कब्जा ही जी अट शिथिल करायची आहे ती माझ्या अधिकारात आहे. आणि आता तुम्ही मला या ठिकाणी बोलवलंच आहे तर माझं कर्तव्य आहे की आपल्या ज्या जमिनीबद्दल मध्ये ज्या सरकारी या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे 32P दाखवलेली आहे, या सरकारी जमिनीमधून 32P काढून देण्याची आणि सर्व जमिनी या ठिकाणी फ्री होल्ड करण्याची जबाबदारी आता या ठिकाणी माझ्यावर दिलेली आहे. सरकारी कब्जा हा त्या ठिकाणी कमी करण्याकरता जो खर्च माजी सैनिकाला लागतो तो खर्च लागू नये याकरता ही काळजी घेण्याची जबाबदारी ही माझ्याकडे आहे, ती मी या ठिकाणी पूर्ण करणार आहे. माजी सैनिकांनी मला एक मोठं निवेदन दिलं होतं मंत्रालयात येऊन, त्या निवेदनावरही अंतिम कारवाई करण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी राज्याचा महसूल मंत्री म्हणून मला दिली आहे. आणि खऱ्या अर्थाने हे करण्यासाठीच या ठिकाणी मी आलेलो आहोत. मी एवढंच सांगेल की 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड विकासाची योजना आपण तयार करणार आहोत. सर्व जनतेचे मालमत्ता कार्ड देणे, प्रॉपर्टी कार्ड देणे, सर्व जमिनीचे त्या ठिकाणी व्यवहार जे झाले असतील त्यांना सरकारी कायद्यांचं रक्षण करणे, अनेक गोष्टी आपण करणार आहोत. विकसित पिंपरी चिंचवडचा विकास आराखडा महेश लांडगेंनी दिला, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आमचे 4ही नगरसेवक निवडून आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड करता जो विकासाची संकल्पना आपण केली ती पूर्ण करायची आहे. मी अधिक वेळ जास्त घेणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये मी इतक्या दुरून फक्त एक जबाबदारी द्यायला तुम्हाला आलो आहे की आजपासनं आपण पुढचे 10 दिवस आपल्या महत्वाच्या आपल्या आयुष्यातले 10 दिवस थोडा काळ करून घर टू घर, मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट रिलेशनशिपच्या माध्यमातून एक एक मत मिळवत पिंपरी चिंचवडचा जेव्हा निकाल लागेल तेवढा सर्वात जास्त मताने आपला हा प्रभाग निवडून आला पाहिजे. हा प्रभाग सर्वात जास्त मताने निवडून आणण्याची जबाबदारी आज मी तुमच्यावर सोडून चाललो आहे. माझी विनंती तुम्ही मान्य केली असाल असं मी समजतो. केली का मान्य? विनंती मान्य केली आहे का? विनंती मान्य केली ना? माझी एक विनंती मान्य करा की 15 तारखेला तुम्ही तसे लवकर सकाळी झोपून उठताच, पण वेळेच्या आधी पुन्हा 1 तास झोपून लवकर उठा. तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार, तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार यांना सोबत घेऊन, तुमचा परिवार एकटे नाही, 10 परिवाराची यादी तयार करा. मी या 10 परिवाराला घेऊन तिकडे मतदान केंद्रावर जाईल, हा संकल्प आपण करू. 10 परिवार घेऊन मतदान केंद्रावर जाईल. कमळाच्या 4ही बटन जोरात दाबून माजी सैनिकाची ताकद लागेल तर ती बटन जोरातच दबेल.
पण बटन तोडू नका, नाहीतर चारही उमेदवाराचं नुकसान होईल. 2 तास मशीन बंद राहील. एवढ्या जोराने बटन दाबा, पुढच्या निवडणुकीमध्ये या प्रभागात कुणाची हिंमत उभं राहण्याची राहू नये. इतक्या प्रचंड शक्तीने आपण हे चारही उमेदवार निवडून आणा. तुम्ही 10 दिवस तुमच्या आयुष्याचे द्या, 5 वर्ष तुमच्या आयुष्याकरता मी महेश लांडगेजी, आम्ही सर्व लोक आपल्या पाठीशी उभे राहू. मी तुम्हाला वचन देतो की जे जे काही प्रश्न सरकारी दरबारामध्ये माजी सैनिकाचे प्रलंबित असतील, आपले जे माजी सैनिकाचे अध्यक्ष आहेत, आपल्याला मी विनंती करतो की ही निवडणूक झाल्यानंतर मंत्रालयामध्ये एक याची बैठक लावून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण हे सर्व प्रश्न सोडू. संजय गायकवाडजी, मी तुम्हाला विनंती करतो की या पॅनलची पूर्ण जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही जरा थोडा जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी द्या. आणि या ठिकाणी कुलदीपजी परांडे हे जे मुख्य दावेदार या ठिकाणी होते, पण त्या ठिकाणी त्यांनी निवडणुकीला पॅनलला पाठिंबा दिला आणि आपली ताकद वाढवली. कुठे आहे परांडेजी? हे काळजी नको करा, आम्ही नागपूरवाले सोबत आणि पुणेवाले सोबत आहोत. त्यामुळं आम्ही सर्व मिळून चांगल्या पद्धतीने आपली मदत करू. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जेव्हा निकाल लागेल 16 तारखेचा निकाल हा इतका अभूतपूर्व असेल, पिंपरी चिंचवडमध्ये 51% मतं घेऊ, 2/3 बहुमताने पिंपरी चिंचवडचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बनेल. हा संकल्प आज या बैठकीत आपण घेऊया. संकल्प घ्यायचा ना? दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद.